चित्रपट संघाच्या माध्यमातून महेंद्र आणि त्याच्या सोबतीला आहेत योगेश कोहली. चांगले मॅच होईल. क्रीडारसिकडे एक महत्त्वाची सूचना आहे, तर तुमच्यापर्यंत जर मॅच चेंडू जर आला तर मी विनंती करतोय की प्लीज तुम्हाला जे काही हवं आहे ते आम्ही नक्की देऊ, परंतु तुम्ही चेंडू आम्हाला परत द्यायचा आहे. कारण तो मॅच चेंडू आहे. कारण कधी कधी काय होतं की एका चेंडूवर षटकार किंवा चौकाराची आवश्यकता असली आणि जर तो चेंडू जर निघून गेला तर मात्र आम्ही नवीन चेंडू देतोय, तर त्यामध्ये कुठल्या तरी संघाचं नुकसान नाही होणार याची आपण काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला जर चेंडू हवा असेल तर आम्ही तुम्हाला नवीन चेंडू देऊ, परंतु तुम्ही सामन्याचा जो चेंडू आहे तो तुम्ही परत द्या आम्हाला. तर पुन्हा एकदा सर्वांचं केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये मी सन्माननीय जगनशेठ पाटील आणि आदरणीय सुनील शेठ फुलोरे साहेबांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सुरू करूया आपण या डावाला. षटकाची सुरुवात करेल आकाश पाटील. पंचांचा गेम ऑन, लेट्स प्ले. राईट ओव्हर द विकेटने षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू फुलर लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळते, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होईल वाडिश लॉंगॉनला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. चांगल्या चेंडूला इथे मात्र या ठिकाणी उत्तम फेक केल्याने मात्र पाहू शकाल दोन्ही बाजूने मात्र दोन्ही संघाचे भरपूर संघाने पाठीराखे या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण नक्कीच पाठीराख्यांना कुठल्या स्टँडमध्ये आहेत आपण नक्कीच पाहणार आहोत. जय हिंद देवरून संघाचे प्रेक्षक कुठे आहेत हात वर करा तुम्ही. पाहू शकाल अगदी आमच्या समर्थन कक्षाच्या उजव्या बाजूला आहेत. चौधरपाडा टीमचे पाठीराखे शांत आहेत. पाहू शकाल अगदी आमचे स्वर्गीय मधुकर पाटील आणि स्वर्गीय सदाशिव पाटील स्टँडमध्ये मात्र ते प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूरीते मात्र खातं उघडलं फलंदाज महेंद्रने. आपली संघाची मात्र या ठिकाणी श्रीगणेशा करत असताना आकाश पाटील पुन्हा मात्र वरद विकेटने मार्गस्थ होईल. ओहो यॉर्कर, आणि यॉर्करला मात्र सन्मान कसं देणं गरजेचं आहे. इथे मात्र डायरेक्ट हिट केलं जातंय. पंचांकडे मात्र या ठिकाणी लाऊड ऑफ येईल आणि आता मात्र पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे आणि आमची टेक्निकल टीम आता मात्र पूर्णपणे सज्ज असेल. ग्लोबल टेनिस क्रिकेट आणि तिसरा पंचांचा मात्र या ठिकाणी निर्णय येतो या फलंदाज बाद. कधी कधी आपण म्हणतो की रिक्स में बरकत आहे, परंतु ती रिक्स कधी कधी आपल्या संघाला मात्र महागडी ठरत असते. आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला योगेश आणि महेंद्राने, परंतु इथे मात्र भरपूर निराश पावलाने आता मात्र महेंद्र माघारी परतेल. आपण म्हणू शकतो की एक करे कोई और भरे कोई. पहिला धक्का इथे मात्र लागत असताना नक्षत्र स्पोर्ट चौधरपाडा संघाला, आणि तुम्ही पाहू शकाल की हजारोच्या संख्येने क्रीडारसिक या सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि भरपूर संख्येने मात्र क्रीडारसिक ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचं मात्र या ठिकाणी थेट प्रक्षेपण पाहत आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नो बॅटर इज वन डाऊनला येतो नेट नंबर 3 अजय कोहली. अजय कोहलीने मात्र या सत्रामध्ये पाहिलं तर एक जबरदस्त विक्रम आपल्या नावावर मात्र नोंदवला. अर्थात चेरोबा स्पोर्ट चषकामध्ये सलग 6 चेंडूंवर 6 चौकार त्यांनी मात्र या ठिकाणी लगावले. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अजय कोहलीला योगेश कोहली कोण या ठिकाणी विसरेल. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर, आणि ही जोडी आता मात्र या ठिकाणी पाहूया कशा प्रकारचा खेळ मात्र प्रस्थापित करेल. परंतु पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात आकाश पाटीलकडनं आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारे मात्र मोठा फटका केल्याची संधी मात्र तो निर्माण करून देत नाहीये. इथे मात्र या ठिकाणी सफल होऊन मात्र या ठिकाणी ग्लान्स करण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र पुन्हा एकदा डायरेक्ट हिट, जोरदार अपील, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र केलेली आहे. एक्झॅक्टली मात्र काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. अंडरआर्म थ्रो, आणि मात्र जावं लागेल फलंदाज अजय कोहलीला खेळाडू कक्षामध्ये. तर नक्कीच आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. केंद्रीय राज्यमंत्री चषक आदरणीय विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताड गिरवलीची जगनशेठ पाटील आणि त्याच्या सोबतीला आहेत त्यांचे अगदी जिवलग मित्र सन्माननीय सुनील शेठ फुलोरे. हे तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. आणि या पहिल्यांदा या परिसरामध्ये एवढी मोठी स्पर्धा तुम्ही पाहता डे नाईटच्या स्वरूपात, आणि काय दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यासाठी तुम्ही पाहू शकाल सरपंच ग्रुप, त्याचप्रमाणे जानूस्फोट इताडे
आणि ग्रामस्थ मंडळ इताडे आणि ग्रामस्थ मंडळ आमने यांचं सुद्धा मात्र चांगला सहकार्य या स्पर्धेला आम्हाला लाभलेलं आहे. न्यू बॅटर लेफ्ट आर्म फलंदाज आहे विशाल डाकी. थोडीशी सावध आणि संत सुरुवात पाहायला मिळते या नक्षत्र स्पोर्ट चोदरापाटा संघाचा विचार जर आपण केला तर कुठेतरी मात्र या ठिकाणी प्रेशरमध्ये मात्र बॅटिंग पाहायला मिळाली. कारण वारंवार मात्र कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात आणि आपली स्वतःची विकेट्स इथे मात्र या ठिकाणी फेकून दिली जात आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु या ठिकाणी पाहू शकाल कॉन्फिडन्स वाढवणारा फटका विशाल डाकीच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. अगदी परफेक्टली मिडल केलं फटक्याला आणि एक धाव इथे मात्र त्यांनी कंप्लीट केली आणि स्वतःचं मात्र या ठिकाणी खातं उघडतोय. सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 2 गडी बाद 2च धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ज्या पारुपल्याच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र देत असताना आकाश पाटील. इथे मात्र पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता योगेश कोहलीच्या माध्यमातून परंतु एक्झॅक्टली चेंडू बॅटला मात्र स्पर्श झाला नाही. अगदी चेंडू जाऊन शरीराला मात्र आदळतोय आणि एक सक्सेस ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळाली. गोलंदाजी आवडली असेल तर मात्र टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. आकाश पाटीलसाठी अतिशय जबरदस्त खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. इस ओके. यापुढची मॅच तुम्ही पाहणार आहात आई गावदेवी स्पोर्ट बापगाव विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट नानकर आणि कोणत्या संघाला मात्र गावदेवीचं दर्शन लागेल या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. योगेश कोहली ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला आहेत विशाल डाकी. इथे मात्र कुठेतरी हेलिकॉप्टरच्या अंदाजामध्ये फटका खेळायचं होतं परंतु चेंडू मात्र या ठिकाणी पाहिलं तर गलीमध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय. टायमिंग मात्र बरोबर साधू शकला नाही. एज लागली त्या ठिकाणी आणि आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना फक्त 3 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आकाश पाटीलने खर्च केल्या आणि गडी पाहिले तर 2 धावतीच्या स्वरूपात त्यांनी मात्र बाद केले. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहतोय आपण. जय हिंद देवरुंग संघाची कालसुद्धा तुम्ही जय हिंद देवरुंग 20 संघ इंडेक्समध्ये खेळताना पाहायला मिळाला परंतु त्यांचं जे स्वप्न होते ते मात्र कुठेतरी स्वप्न साकार झालं नाही. कारण काल मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. नानकर स्पोर्ट नानकर संघाने स्वराज 11 नानकर संघाने त्यांना मात्र पराभूत केलं. परंतु आजच्या दिवसाच्या खेळामध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र जय हिंद देवरुंग एक टीम इथे मात्र प्रस्थापित करेल. सध्यापर्यंत आपण जर एनालाइज केलं तर कुठेतरी वर्चस्व पाहायला मिळतोय या ठिकाणी या जय हिंद देवरुंग संघाचं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसरी ओव्हर समाप्त झाल्यानंतर फ्लड लाईट ऑन करायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज ललेश. या सत्रामध्ये काय जबरदस्ती गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे ललेशकडनं आणि अगदी आकाश पाटीलला त्याची मात्र चांगली साथ अनेक स्पर्धेमध्ये लाभलेली आहे आणि त्याचमुळे मात्र या सत्रामध्ये अनेक स्पर्धेमध्ये जय हिंद देवरुंग संघाची मात्र आपल्याला अव्वल कामगिरी पाहायला मिळाली. तोच ललेश आता मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल ओव्हर द विकेटने. इथे मात्र शॉर्ट अँड पोल जबरदस्त फटका आणि चेंडू होतोय गुल लॉंग ऑन सीमेरेच्या पलीकडे. योगेश कोहलीच्या बॅटमधून येणारा हा पहिला विकेट षटकार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचा आहे खासा जगन पाटील सरपंच आमचा आला तानावास जगन दादा आला तानावास. याच फटक्यासाठी मात्र योगेश कोहलीला जाणला जातोय आणि काय जबरदस्त फटका इथे मात्र या ठिकाणी मिडलिंग केलं. तुम्ही पुन्हा एकदा ही जोडी पाहू शकाल आणि नक्कीच या जोडीच्या चेहऱ्यावर आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळतोय. कारण अतिशय चांगला प्रतिसाद सर्व संघांचा मिळाला त्याचप्रमाणे सर्व क्रीडा रसिकांचा मिळाला आणि चांगल्या दर्जाचं आयोजन इथे मात्र पाहायला मिळतं. या सन्माननीय जगन शेठ पाटील आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय सुनील शेठ फुलोरे. इथे मात्र या ठिकाणी क्रॉस बाटेड फटका खेळण्याचा प्रयत्न एज अँड टेकन. मोठी विकेट्स प्राप्त केली गोलंदाज ललेशने आणि आता मात्र निराश पावलाने योगेश कोहलीला मात्र माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक 3. बक्षीस लाखानं आज ते लावून जगाला दिलंय दावणी बक्षीस लाखानं आज ते लावून जगाला दिलंय दावणी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगनदादानी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादानी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन दादानी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादा. योगेश कोहली बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधनं मात्र आपल्याला एकच षटकार पाहायला मिळाला परंतु बाद होण्यापूर्वी फक्त त्याने 7 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं.
त्याने एकूण चेंडू फेस केले 5 आणि आता मात्र अजय कोहलीच्या सोबतीला असेल बॅटर विशाल टाकीच्या सोबतीला बॅटर असेल आता मात्र विकी भंडारी. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज तिथे मात्र स्वस्तात बाद झाले. आता मात्र मिडल ऑर्डरवर मात्र जबाबदारी असेल खास करून या जोडीवर खास अपेक्षा असतील त्या म्हणजे नक्षत्र स्पोर्ट्स चौदरवाडा संघाच्या. ललेशला मात्र या ठिकाणी पहिली सफलता मिळाली ती योगेश कोहलीच्या रूपाने. इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मध्ये करणं विकीला ठाऊक आहे की इथे मात्र कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता आहे. आपण जर त्या ठिकाणी छोटीशी पार्टनरशिप जर जोडली तर मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी शेड्यूलला मात्र हलक्या तरी कट करण्याचा प्रयत्न केला परंतु शॉर्ट थर्डमॅनला मात्र या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षेप पाहायला मिळतोय. यापुढे तुम्ही या गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला खेळताना पाहणार आहात आणि त्यांचे एक उत्कृष्ट क्रिकेटर मिस्टर मोरेश्वर सुतार यांचं इथे मात्र शुभ आगमन होत आहे. वेलकम मोरेश्वर, आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता मात्र पुढे जाईल ते म्हणजे 3 गडी बाद एकूण 10 धाबा. आता मात्र डबल फिगर्समध्ये आपल्याला हा आकडा पाहायला मिळतोय धावफलकावर. थोडीशी संत सुरुवात आपण पाहतोय कुठेतरी नक्षत्र चौदरपाडा संघाची परंतु हे 2 बॅटर जोपर्यंत खेळपट्टीवर राहतील तोपर्यंत नक्कीच इतकं चांगला टार्गेटचा मात्र या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये नक्कीच विचार केला जाऊ शकेल. इथे मात्र पुन्हा आता ऑन साईडला मात्र या ठिकाणी ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगला क्षेत्रक्षेप पाहायला मिळाला आपल्याला मिड विकेटला परंतु त्यापेक्षा अधिक मात्र या ठिकाणी वेगाने मात्र दुसरी धाव सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळाला आणि पाहता पाहता 2 धाबा या ठिकाणी मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे पूर्ण केल्या. मोठे फटके येत नसतील तर मात्र तुम्हाला सिंगल डबलवर मात्र नक्कीच भर टाकणं गरजेचं आहे कारण क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून सिंगल डबलवर मात्र या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहावं लागेल आणि त्याच धाबा आता मात्र या ठिकाणी या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा अगदी यॉर्कर आणि परंतु या ठिकाणी थोडेसे सफल होणं केल्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू अगदी फलंदाजाला जाऊन स्पर्श होतोय. पंचांचा लेग वाईजचा इशारा अपील केली होती परंतु हाईक फॅक्टर जास्त असल्या कारणाने मात्र पंतांनी ही अपील फेटाळली. अतिशय जबरदस्त कार्य पहिल्या मॅचपासून या स्पर्धेच्या माध्यमातून 3 पंचांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत कुठल्याही निर्णयावर मात्र कुठल्याही खेळाडूंनी मात्र कुठलाही आक्षेप उचलला नाही. एवढ्या चांगला दर्जाचा नियम पंचांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिले. प्रत्येक स्थानमध्ये आपण जर लक्ष दिलं तर मात्र अतूट गर्दी मात्र प्रेक्षकांची पाहायला मिळते. इथे मात्र पहा स्विंग अँड मिस काय जबरदस्त भन्नाट वेग इथे मात्र ललिश हा गोलंदाज प्राप्त करतोय. चांगली चेंडूची फेकी इथे पाहायला मिळाली आणि अशा रीतीने मात्र या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. ललेश पाटीलने पहिल्याच चेंडूवर 6 धाबा खर्च केले होता परंतु त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलं. एका षटकाचा स्पेल हाताला 1 गडी त्याने बाद केला आणि आपल्या स्पेलमध्ये फक्त धाबा खर्च केल्या 9 आणि अशा रीतीने धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा संघाने गडी गमावले 3 आणि धाबा जोडले आतापर्यंत 13. तुम्ही पाहता मित्रांनो भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगडची शान, ठाणे जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारी एकमेव स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 3ऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज विजय केने. यापुढील दोन्ही संघांना मात्र सज्ज राहायचं आहे. गावदेवी स्पोर्ट नानकर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट बापगाव. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये लगेच आपण नाणेफेकी या 2 संघांमध्ये करणार आहोत. चला वॉर्मअप कमी करायचा आहे, खेळाला तुम्हाला सुरुवात करायची आहे कारण आज आम्हाला नॉनस्टॉप क्रिकेट आज खेळवायचं आहे कारण जास्तीत जास्त सामने आज आम्हाला कव्हर करायचे आहेत. भावेश केनेची मात्र सुद्धा भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. अपार मेहनत केलेली आहे या स्पर्धेसाठी, त्याचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त परंतु या ठिकाणी पहा बाटला कट लागल्यानंतर चेंडू भरपूर वेगाने ज्या प्रमाणे बंदुकीतून गोळी निघते तेवढ्या वेगाने चेंडू मात्र निघून गेला आणि धडकतोय डीप फाईन लेगला आणि पंचांचा इशारा पाहायला मिळतोय चौकार. काय जबरदस्त मात्र आपल्याला साऊंड सिस्टम पाहायला मिळतं. अगदी प्रोफेशनल साऊंड सिस्टम DJ AM आणि सध्या मिलिंद आमच्या सोबतीला आहेत. वेलकम आनंद. विजय केने पुन्हा एकदा मार्गस्थ होईल.
हाफ ट्रेकर लेंथ ओळखली परंतु मात्र फटका फसलाय हवेत उंची जास्त मिळाली आणि हरेश पाटील इकडे मात्र झाली आहे चूक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. विशाल डाकीला जीवनदान देणं मात्र कुठेतरी स्लॉक ओव्हरमध्ये मात्र आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचं ही दृश्य नक्कीच आपण कदाचित पाहू शकतोय. कारण विशाल डाकी असा बॅटर आहे की कुठल्या क्षणी मात्र तो मोठे फटके खेळू शकतो. अशा प्रकारची त्याच्याकडे क्षमता आणि ॲबिलिटी आहे आणि त्याच बॅटरला मात्र या ठिकाणी जीवनदान दिलं जातोय. कारण उंची जास्त मिळाली परंतु कुठेतरी चुकीचा अनुमान हरीश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि 2 धाबा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केला. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आता मात्र 19 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र आपण अनुभवतो. या प्रत्येक सामना तुम्ही 4 षटकांचा मात्र या ठिकाणी पाहणार आहात आणि जे आपण मॅचेस पाहतोय ते सामने ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण या ठिकाणी अनुभवतोय. इथे मात्र थोडासा लवकर शॉट पिक केला आणि चेंडू पडल्यानंतर पहा थोडासा हलकासा मूव सुद्धा झाला. टर्न मिळाला चेंडूला आणि त्याचमुळे पंचाने मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केला. इट इज वाईट. अतिरिक्त धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन करणं हे वैशिष्ट्य आहे विजय केण्याचं. कारण प्रत्येक चेंडू तो मात्र वेगवेगळ्या अनुषंगाने हाताळत असतो आणि तेच त्याचं प्रमुख शस्त्र आहे आणि परफेक्टली ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका नेहमीच चांगली राहिली ती म्हणजे जय हिंद देवरुंग टीमसाठी. इथे मात्र अतिशय वेगाने चेंडू मात्र हाताळला. सरळ हाताने चेंडू इथे मात्र हाताळला जातोय आणि त्याचमुळे मात्र कुठल्याही प्रकारे चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क होत नाहीये. ज्या खेळासाठी नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाला ओळखला जातो तो खेळ आतापर्यंत तरी मात्र या खेळाडूने सादर केला नाहीये. कारण लगभग तिसरा षटक समाप्तीच्या वाटेवर आणि फक्त धावसंख्या पाहिली तर फक्त 20 धाबा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईन पाहावी लागेल चुकीची आहे डाबा स्टिकच्या पलीकडे आणि पंच आमच्याकडे मात्र इशारा देत असताना मात्र हा चेंडू सुद्धा मात्र वाईट आहे. अतिरिक्त चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला तो म्हणजे गोलंदाज विजय केणीच्या माध्यमातून. धाबा कशा येतात हे महत्त्वाचं नाही, धाबा येणं मात्र कुठेतरी गरजेचं असेल आता मात्र या ठिकाणी चौदरपाडा टीमसाठी. कारण समोरचा संघ आपण जर पाहिलं तेवढाच बल्लाढ्य संघ आहे. कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्या संघाला तुम्हाला जर अडचणीमध्ये टाकायचं असेल तर योग्य तो टार्गेट तुम्हाला इथे मात्र पहिल्यांदाच उभा करावा लागेल. फटका तर चांगला होता परंतु गॅप शोधू शकला नाही. डीप लॉंग आपला मात्र बाहुबली हनुमान होते त्या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षम त्याच्याकडून पाहायला मिळाला आणि या फटक्यावर मात्र एकच धाव पाहायला मिळते. आणि आता मात्र ज्याप्रमाणे कासव चालतो जमिनीवर हलुवारप्रमाणे त्याप्रमाणे आता मात्र हे धावफलक पुढे संत गतीने जात असताना फक्त 21 धाबा आतापर्यंत या ठिकाणी फलंदाजांना जोडण्यामध्ये यश आलेलं आहे. कुठेतरी धाबांचा वेग नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण दोघांकडे क्षमता आहे. एका बाजूला तुम्ही विकीला पाहू शकाल, दुसरीकडे विशाल डाके आहेत लेफ्ट आर्म फलंदाज आणि दुसऱ्याकडे पाहू शकाल आपण उजव्या हाताचा फलंदाज आहे. आणि ज्याबली अशा प्रकारची जोडी खेळपट्टीवर असते त्याबली कुठेतरी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत असते परंतु त्याचा कुठेतरी परिणाम विजय केनेवर मात्र आत्तापर्यंत पाहायला मिळाला नाही. आता मात्र अर्ध विकेटने मार्गस्थ होईल. इथे मात्र पहा चुकीचा शॉर्ट सिलेक्शन फटका फसला गेला हवेत आहे. स्वतः गोलंदाज विजय केने सॉफ्ट हँड आणि या ठिकाणी जेल टिपला जातोय आणि विकी भंडारीचा खेळ मात्र समाप्त होतोय. जगन पाटील ताडीवाला दिलच लय दिलवाला या ठाणे जिल्ह्यात कोणी नाही त्याला माणूस आहे तो भला माणूस आहे तो भला जगन्नाथ माणूस आहे तो भला. ही ताडी गावाची शान हैवन मॅन आहे दादा आमचा इमानी असं हैवन मॅन गावाची शान आहे दादा आमचा इमानी. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन कारण पाहिलं तर गुडलँड स्पॉटवर अगदी चेंडू मात्र टेकऑफ झाला आणि मात्र अतिरिक्त बाउन्स सुद्धा मात्र चेंडू मिळाला आणि अगदी बॅटच्या स्टिकरला जाऊन चेंडू स्पर्श झाला आणि त्याचमुळे मात्र एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाही, टायमिंग बरोबर जुळलं नाही आहे आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी सहज सोपा झेल गोलंदाज विजय केनेने मात्र स्वतः टिपला आणि मात्र आपल्या खात्यामध्ये पहिली सफलता इथे मात्र तो प्राप्त करत असताना नो मॅन नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल विकेश कोहली येतोय. इथे मात्र पुण्याचा मात्र फटका हवेत केला आहे परंतु कुठलाही क्षेत्रक्षक मात्र चेंडू खाली नाही आहे. सेफ लँड होईल जोपर्यंत डीपवरून क्षेत्रक्षक जाऊन बलवंत दलवी चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धाबा फलंदाजाने पूर्ण केल्या आणि अशा रीतीने तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4 गडी बाद 24 धाबा.
आपण जर आज एकूण संघ जर पाहिले तर 16 संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहेत. यापुढची तुम्ही मॅच पाहणार आहात आई गावदेवी स्पोर्ट नांदकर विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट बागगाव. त्यापुढची मॅच असेल किरण स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट सांगे. जय बजरंग स्पोर्ट भावाले बीस संघाला सुद्धा तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. स्वामी समर्थ सोनाली संघाच्या अगेन्स्ट, त्याचप्रमाणे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या अगेन्स्ट जय बजरंग भावाले ए टीम सुद्धा तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहात. काल आपण जर पाहिल्या तर अतिशय जबरदस्त कामगिरी या जानू स्पोर्ट इताडी संघाची पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे जय मल्हार स्पोर्ट किरवली संघाने सुद्धा मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला. तर स्वराज इलेव्हन नांदकर या टीमने सुद्धा मात्र खूप छान काल खेळ प्रस्थापित केला. आणि आज पाहूया कोणतेही संघ मात्र या ठिकाणी क्वालिफाय होतील. तर शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला मात्र गोलंदाज सुरुवात करतोय आकाश ज्युनियर. 24 धाबा दापलकावर 4 गडी आतापर्यंत गमावले चौदरपाडा टीमना. पल्ला चेंडू काय जबरदस्त परफॉर्म डिलिव्हरी पाहायला मिळाली, परंतु डाबा स्टिकच्या पलीकडे. आणि त्याचमुळे मात्र पंचाने या ठिकाणी गोलंदाज दंडित केला. वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत आपण जर या डाबाचा विचार केला तर गोलंदाजाने एकूण वाईट चेंडूची संख्या आपण जर पाहिली तर तिसरा हा सिव्हिअर चेंडू आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात. फुलटॉस चेंडू आहे, परंतु टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही. उंची जास्त मिळाली आणि लॉंग ऑनवर मात्र बाहुबली हनुमानच्या माध्यमातून कुठले चूक होत नाही. टिपला झेल आणि समाप्त झाला विकेश कोहलीचा हा खेळ. फुलटॉस चेंडू होता आणि मात्र फुलटॉसवर मात्र या ठिकाणी परफेक्टली मात्र कनेक्शन पाहायला मिळाला नाही. आणि नक्कीच स्वतःवर मात्र भरपूर निराशा आहेत. हा फटका जर तुम्ही कदाचित क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने तुम्ही या चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडू शकले असते, परंतु सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न केला. कारण आपण जर लॉंग ऑनची जर सीमारेषा जर पाहिली तर थोडीशी लांब आहे आणि या ती सीमारेषा ओलांडताना मात्र तुमचं टायमिंग परफेक्टली होणं गरजेचं आहे. आणि ते टायमिंग मात्र या ठिकाणी परफेक्टली मात्र झालं नाही आहे. धक्का क्रमांक 5 लागत असताना टीम नक्षत्र चौदरपाडा संघाला. आणि न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल आता मात्र या ठिकाणी येतोय प्रदीप. बिल्ले संदर्भात पहिली वॉर्निंग इथे मात्र जय हिंद देवरुंग संघाला मात्र पंचांच्या माध्यमातून दिली जात आहे. तर प्लीज तुम्ही जास्त वेळ इथे मात्र खर्च करू नका. खेळ तुम्हाला या ठिकाणी सुरू करायचा आहे. इथे मात्र अंदाधुंद फटका पाहायला मिळतो आणि मात्र या ठिकाणी बॅटला किस करून चेंडू एस्टांच्या पाठीमागे जातोय. टिपला गेला आकाश पाटीलच्या माध्यमातून अजून एक झेल. आणि मात्र कुठेतरी नक्षत्र चौदरपाडा संघ आता मात्र या मॅच मध्ये आपल्याला बागफुटवर पाहायला मिळतोय आणि लागतोय धक्का क्रमांक हा 6वा. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादांनी. असं वाटतं की कुठेतरी मात्र प्रेशरमध्ये बॅटिंग इथे मात्र या ठिकाणी सर्वच फलंदाज करतायत. सुरुवात आपण जर पाहिली तर चांगल्या प्रमाणे केली होती, परंतु ती सुरुवात मात्र सातत्य टिकून ठेवलं नाहीये. आणि त्याचमुळे आतापर्यंत पाहिलं तर हवी तशी बॅटिंग मात्र कुठल्याच फलंदाजाला मात्र करता आली नाही. प्रदीप भंडारी पाहतोय आपण नॉन स्ट्राईकला. आणि आता मात्र न्यू मॅन तुम्ही पाहू शकाल करण भंडारी येतोय बॅटिंग करण्यासाठी इनेट नंबर 8. हो काय भन्नाट वेग प्राप्त करतोय, परंतु लाईन चुकीची आहे आणि तेच आम्हाला पंच सांगत असताना इट इज वाईट. एक वेगळीच शैली आपण पाहतो या पंचांच्या माध्यमातून. आणि काय जबरदस्त या ठिकाणी कार्य त्यांचं आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आतापर्यंत जर खेळ आपण जर पाहिला जय हिंद देवरुंग संघात तर नक्कीच त्यांचे पाठीराखे थोडेसे मात्र या ठिकाणी आनंदित असतील, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजाने कार्य केलं आतापर्यंत. इथे मात्र पहा चेंडू पडले तर थोडंसं खाली राहतोय. क्रॉस बॅटेड फटके खेळण्याचा प्रयत्न होता करणचा, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही मिलन होत नाही. कारण तुम्हाला जर मोठा फटका खेळायचा असेल तर मात्र योग्य या चेंडूच्या लेंथवर मात्र तुमचं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे, परंतु तसं काही मात्र पाहायला मिळत नाहीये.
पुन्हा एकदा तशाच प्रकारची चेंडूची फेकी जणू की आपण पहिल्या चेंडूचा रिप्ले पाहतो की काय, परंतु सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. चेंडू गोलंदाज हाताळतोय, इष्टिरक्षक चेंडू गॅदरिंग करतोय, बॅटर मात्र खेळपट्टीवर आहे की नाही आता मात्र हा प्रश्न निर्माण होतोय. आता मात्र या डावामध्ये चेंडू शिल्लक असतील आता मात्र 2 धावसंख्या आपण जर पाहिली तर कुठेतरी 26 या धावसंख्येवर मात्र ठिकाणी स्थिरावलेली आहे. आणि त्यानंतर मोठा फटका ओरपी चेंडू बॅटच्या रडारमध्ये आणि करणने चेंडूला फेकून दिला लॉंगॉनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगदादानी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादानी. दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत देवरूंचे माजी सरपंच जीवनदास केणे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो आणि मान्यवरांचं स्वागत इथे मात्र बॅटरने षटकाराने केलं आणि निकित हा षटकार कुठेतरी एक संजीवनी निर्माण करून देईल ते म्हणजे नक्षत्र स्फोट चौदरवाडा टीमसाठी. अगदी ओरपी चेंडू आणि मात्र परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळालं. इथे मात्र चेंडू मात्र जाईल जमिनीला गुदगुल्या करत मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. थोडीशी मिसफील्ड तिथे मात्र पाहायला मिळाली. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धाबा कन्वर्ट केल्या आणि अशा रीतीने पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र समाप्त होत आहे. आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर नक्षत्र चौदरवाडा संघाने एकूण धाबा जोडल्या 34 आणि गडी गमावले 6 आणि हा सामना जिंकण्यासाठी जय हिंद देवरून संघाला 4 ओव्हरमध्ये आता मात्र 37 धाब्यांची गरज. या धाबांचा कशा रीतीने पाठलाग होईल तोपर्यंत आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. आई गावदेवी स्पोर्ट नानकर विरुद्ध आई गावदेवी बापगाव या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. आणि मी विनंती करेन ज्यांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे ग्रुप ग्रामपंचायत देवरुंगचे माजी सरपंच सन्माननीय जीवनदास केणे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. वेलकम मोरेश्वर अँड वेलकम दिनेश. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमचे मान्यवर आहेत सन्माननीय जीवनदासजी केणे साहेब. प्रथमतः तुम्हाला मी नाणं दाखवतोय. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थात जगनशेठ पाटील यांचा तुम्हाला या ठिकाणी चेहरा पाहायला मिळतो आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल सन्माननीय सुनील शेठ फुलोरे साहेबांचा तुम्हाला हा कटआउट्स पाहायला मिळतोय आणि तुम्हाला दोघांपैकी एक नामांकन इथे मात्र करायचं आहे. तर बाबगावचे कॅप्टन यांनी जगन शेठची मागणी केली परंतु आलेले आहेत सुनील शेठ फुलोरे साहेबांची प्रतिमा आलेली आहे. तर टॉस जिंकला या ठिकाणी नानकर टीमनं मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन पुन्हा आता स्थानापन्न व्हायचं आहे. मोरेश्वर या स्पर्धेमध्ये येण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे पहिल्यांदा सराव केलेला आहे? हा एक सर्वांचा चांगला सराव आहे आणि आपल्या या परिसरामध्ये प्रथमच आणि 360 ग्राउंडवरती डे नाईट स्पर्धा होते. तर मुलं पण खूप उत्साहित आहेत खेळण्यासाठी आणि चांगला सराव आहे सर्वांचा. नक्कीच मी या स्पर्धेमध्ये तुमचा संघ पाहिलेला की तुमचा अगदी जो संघ पॅक संघ आहे तो मात्र नियमित उतरत नाही आहे. तर या स्पर्धेमध्ये तुमचा संघ पूर्णपणे ताकदीने आलेला आहे की नाही? हो, सर्व खेळाडू आहेत. तर तुम्ही बाबगावच्या अगेन्स्ट प्रथम गोलंदाजी करणार की फलंदाजी? गोलंदाजी करणार. पाठीमागचं काही कारण वगैरे? फ्लड लाईटमध्ये खेळतो, प्रथमच खेळतो, अजून अनुभव नाही फ्लड लाईटचा. तर पहिला आपण फिल्डिंग करूया, नंतर बघूया चेस काय करायचं ते. तर कुठपर्यंत तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40 पर्यंत. तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दिनेश आहेत माझ्या सोबतीला. दिनेश मित्र म्हणे की तुमचा होम ग्राउंड आहे, तुम्ही सातत्याने या ठिकाणी सराव करत असतात, तर तुम्हाला नक्कीच थोडंसं बेनिफिट आहे. तर कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार बॅटिंग करत असताना? कमीत कमी 50 रन तरी करायला की नानकर एक चांगली टीम आहे आणि त्यांची बॉलिंग अटॅक चांगला आहे. शक्यतो तरी 50+ तरी करायला लागलं. सध्याची आपण जर घडी पाहिली तर प्रत्येक संघाकडे एखाद्या स्पर्धेमध्ये प्रवेश भरण्यासाठी पैसे नसतात, परंतु या ठिकाणी जगन शेठ साहेबांनी आणि सन्माननीय सुनील शेठ फुलोरे साहेबांनी जी संकल्पना निर्माण केलेली आहे फ्री एंट्री टुर्नामेंट, त्यासाठी तू काय 2 शब्द मनोगत व्यक्त करू शकतोस का? सर्वात प्रथम फ्री एंट्री त्यांचा धन्यवाद करतो आम्ही आणि डे नाईट स्पर्धा ठेवणे आणि ते फ्री एंट्री देणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये. समोर संघ पाहिलं तर अगदी बल्लाडी संघ आहे, तर त्या संघाला जर तुम्हाला पराभूत करायचं असेल तर तुमची स्ट्रॅटेजी काय असेल, तुमचा गेम प्लॅन काय असेल? सर्वात म्हणजे दोन्ही अक्षय बॉलर यांच्यावरती अटॅक करणं हेच गेम प्लॅन आहे. तर तुम्ही फाईट बॅक करण्यासाठी सज्ज आहात? होय, 100%. कारण की तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. तर आपण टॉस बॉक्समधून सरळ जाऊया कॉम बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक बाबूशा. हेलो हेलो. तो चलिए धन्यवाद योगेश पाटिल सर और आए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 में. और हमारे देखिए सबके प्यारे सबके लाडले देखिए यहाँ पर देख सकते हैं
सरपंच जगन सेठ पाटिल साहब देखिए यहाँ पर भाजपा कार्यकर्ता अध्यक्ष ठाणे जिला, और उसकी तरफ देखिए दूसरे हमारे देख सकते हैं लाडले आयोजक माजी सरपंच देखिए सुनील सेठ फुलेरे साहब, बहुत बहुत शुक्रिया उनका निश्चित रूप से, बहुत बढ़िया देखिए उनके माध्यम से आयोजन नियोजन। और अल्पेश बात करेंगे ना इस टूर्नामेंट का, देखिए आज ठाणे रायगढ़ ने महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में चर्चा हो रहा है, खास करके जो लाइट रोशनी और मैदान के अंदर देखिए चारों तरफ से जिस तरह के एक स्टेडियम के जैसे माहौल बनाए हैं। और कल भी शायद मुझे बात करेंगे ना सापाड़े के पिंडिया भाई पाटिल भी जिक्र कर रहे थे निश्चित रूप से, जब फोन पे बात कर रहे थे इस टूर्नामेंट के बारे में। तो चलेंगे, जिक्र चर्चा तो होता रहेगा, लेकिन सबसे पहले इस मुकाबले की तरह हाफ मौका था यहाँ पर, लेकिन अच्छी फील्डिंग। और ये देखिए जो फॉल लाइट हम देख सकते हैं ना, ये बहुत बढ़िया है, क्योंकि विकेट के ऊपर देखिए सबसे ज़्यादा लाइट यहाँ पर गिरता हुआ, और इसका बेनिफिट फ़ायदा कहीं ना कहीं यहाँ पर बल्लेबाज को मिलता हुआ। और जहाँ देखिए सीमेंट का विकेट है तो जितना आसान भी रहेगा उतना मुश्किल भी रहेगा। और टारगेट की बात करेंगे, देखिए 35 रनों की टारगेट है, और जहाँ पर 4 ओवर का मैच है, टारगेट देखिए इतना छोटा नहीं कहा जाएगा, खास करके फॉल लाइट इस रोशनी में खेलना। और बैटर की बात करेंगे, देखिए यहाँ पर बलवान और उनका साथ देने के लिए विजय। जय हिंद देवरन टीम देखिए बात करेंगे हमारे भाग्य जी, खास करके उनकी तरफ से वेलकम यानी शुभेच्छा। देखिए देवरन टीम को निश्चित रूप से गेंदबाज फिर से एक बार तैयार। और ये चलिए भाई हवा में था यहाँ पर पहला विकेट गिरता हुआ, इसलिए तो मैं कहा भाई छोटा सा टारगेट नहीं कहा जाएगा, क्योंकि क्रिकेट हमेशा अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर वापसी करते हुए। आज रण मैदानी चौकार षटकार आवाज हा घुमणारा। तो चलिए क्या बढ़िया देखिए आज हमारे सुनील सेठ फुलेरे साहब लीजिए, जगन सेठ पाटिल साहब लीजिए, सबके लाडले। और कहते हैं ना जिंदगी में काम इतना शान से लोग सफलता भी शोर मचा दें, और दादा ने देखिए बहुत बढ़िया शान से एक समाज में देखिए ऊंचा दर्जा देने के साथ है आज टेनिस क्रिकेट में। मैं इसलिए तो कहता हूं कि ना हमारे पास कोई आईसीसी की मदद है, ना कोई बीसीसीआई की मदद है। आज देखिए अल्पेश जी हमारे पास महाराष्ट्र में देखिए ऐसे इंसान हैं आज इस टेनिस क्रिकेट को देखिए ऊंचा दर्जा देते हुए कि अंतर्राष्ट्रीय लेवल। दादा आपका बहुत बहुत स्वागत निश्चित रूप से। इसलिए देखिए आज टेनिस क्रिकेट में बहुत बढ़िया हो रहा है विकास, कितना बढ़िया देखिए खूबसूरत माहौल बना है, एक जन्नत का माहौल बना है। और इसका श्रेय जाएगा निश्चित रूप से हमारे प्यारे देखिए जगन सेठ पाटिल साहब, और उनके साथ देखिए सुनील सेठ फुलेरे साहब। चलेंगे मैच की तरफ, जिक्र चर्चा होता रहेगा यहाँ पर आने वाला 17 तारीख से टूर्नामेंट का आखिरी दिन तक। और बात करेंगे ना स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 1 रनों के ऊपर देखिए 5 रनों के ऊपर देखिए यहाँ से पहला विकेट खोता हुआ। और ये चलिए फुल लेन का गेंद फुल टच बनाकर खेल दिया यहाँ पर डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, और उसके साथ देखिए नो बॉल। ओहो हो यहाँ पर देखिए जख्म पर नमक छेड़ दिए। चलिए गेंद पहुंचाइए, चलिए गेंद पहुंचाइए यहाँ पर। ये चलिए भाई लगातार गलती करते जा रहे हैं। कहते हैं ना शेर के पूंछ में अगर पैर मारोगे ना भाई पप्पी नहीं मिलेगा झप्पी मिलेगा। यहाँ पर देखिए दूसरा चौका आता हुआ। समाजसेवेत असतोय नेहमी पुढे तो एक पाऊल, समाजसेवेत असतोय नेहमी पुढे तो एक पाऊल। तर नक्कीच जे आपण या स्पर्धेमध्ये जे आपण नव्या कंपनीचे चेंडू वापरले गेलेले आहेत त्याच्यासाठी आम्हाला चांगला मोलाचा सहकार्य लाभलेला आहे, ते म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत किरवळीचे माजी उपसरपंच
दशरथजी बजागे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आणि ही त्रिमूर्ती तुम्ही पाहू शकाल. राकेशजी दिगडकर आणि त्याच्या सोबतीला हनुमानजी सुद्धा आहेत आणि या 3 व्यक्तींच्या माध्यमातून आम्हाला चेंडूचं सहाय्य लाभलेलं आहे आणि त्याचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. क्या बात देखिए योगेश सर, कितना बढ़िया साथ देखिए आज टेनिस क्रिकेट में मिलता हुआ. इसलिए तो मैंने कहा कि अगर ये अंतर्राष्ट्रीय लेवल तक पहुंचा है आज, हमारे इन हस्तियों का बहुत बढ़िया मेहनत है. और ये देखिए एक बढ़िया कैच लिया गया यहाँ पर, तेज भाग कर जाकर यहाँ पर सीधा स्ट्रेट खेले थे, लेकिन लॉन्ग ऑफ से जाकर देखिए यहाँ पर लॉन्ग ऑन के रीजन पर एक बढ़िया कैच लेते हुए यहाँ पर कुछ गलतियों के बाद एक अच्छी वापसी. असा जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल. असा जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल. हायलाय पॉवरफुल ओ भाई हायलाय पॉवरफुल. हायलाय पॉवरफुल ओ भाई हायलाय पॉवरफुल. क्या बात है. टाइटल सॉन्ग देखिए हमारे जगन दादा देखिए, जिन्होंने समाज में देखिए इतना बेहतर काम करने के साथ टेनिस क्रिकेट में देखिए करोड़ों लोगों की दुआ रहेगी, करोड़ों लोगों का देखिए यहाँ पर आशीर्वाद है. और जिन पे हमेशा रहता है बड़ों का आशीर्वाद है, तो वो अपनी मंजिल को पाने के लिए बड़ी आसानी से पहुंच जाते हैं. लेकिन कहीं कहीं छोटी छोटी कठिनाइयों रास्ते से गुजरना पड़ता है. आज देखिए हम जगन सेठ पाटिल साहब देखिए सरपंच बने, माजी सरपंच देखिए देख सकते हैं सुनील सेठ फुलर साहब देखिए. ऐसा नहीं कि मंजिल तक उन्होंने भी पहुंचने के लिए इस मुकाम तक है कहीं मुश्किलें, कहीं मेहनत लिए होंगे, कहीं नींद है, कहीं समय वक्त है, काफ़ी कुछ लड़े होंगे. बहुत बढ़िया. देखिए कहते हैं ना, जो मंजिल को पाने का चाहत रखता है उस समंदर के पत्थर से भी अपना रास्ता बना लेते हैं. दादा ने देखिए जो मंजिल को हमेशा पाने के लिए, और खूबसूरत देखिए इस विभाग में क्या बढ़िया प्रतियोगिता देखिए, लाजवाब. तेजी से बात करेंगे ना, इस टूर्नामेंट में मैं देख रहा हूँ कुछ कमी नहीं है. क्या बढ़िया मजा आएगा यहाँ पर. हर टीम तो चाहेंगे भाई हम ट्रॉफी तक पहुँचाएं. मैंने यही बात कहा कल मैं कौसा के मैदान के ऊपर था, लेकिन वहाँ देखिए जिक्र हो रहा था इस टूर्नामेंट के बारे में कि बहुत बढ़िया लाइट रोशनी बहुत मैदान पर खूबसूरत बना है, खेलने का मजा ही कुछ अलग है. और आज आते ही देखिए वो नज़ारा देखने को मिल रहे हैं. बहुत बढ़िया ओवर की समाप्ति हुई है. और ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे यहाँ पर 14 रन. और पूरे आयोजनकर्ताओं का शुक्रिया अदा करना चाहूँगा निश्चित रूप से इस टूर्नामेंट में हमें काबिल समझने के लिए. दादा देखिए यहाँ पर 14 रन, अभी बोला 14 रन. तो जब जीत की बात करेंगे तो यहाँ पर देखिए अभी यहाँ से 21 रनों की ज़रूरत है. और गेंद की बात करेंगे तो यहाँ से 18 गेंद से. चलिए ग्रामीण मैच में कोई बात नहीं दादा, जितना बार रनों की ज़रूरत है इशारा कीजिए बताएंगे. हमें पता है ग्रामीण मैच में बहुत प्रेशर रहता है, मैदान के अंदर खिलाड़ियों को दिमाग से हट जाता है कब कहाँ कितना रन बना, और इस सब चीज़ बताना हमारी भी काम जिम्मेदारी है. और लेकिन देखिए रनों के साथ साथ काफ़ी कुछ चीज़ें देखना पड़ता है. इस टूर्नामेंट को देखिए किस तरह के आयोजन नियोजन किया गया, कई मेहमान भी देखिए यहाँ पर तशरीफ रख रहे हैं, इनका भी जिक्र करना बहुत ज़रूरी है. और यहाँ से सबसे बड़ा बात करेंगे ना, ये मैच दोनों टीम के लिए बहुत अहमियत है. जय हिंद देवरिंग टीम. देखिए क्या इतना बड़ा गलती यहाँ से करना चाहेंगे, क्या इस टारगेट को यहाँ पर खोना चाहेंगे. ओहो एक क्रॉस द लाइन देखिए यहाँ पर फ्लाइट एट, यानी हटा सावन की घटा, आता हुआ एक बेमिसाल छक्का. हेलो हेलो. तो चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए छक्के के साथ जाकर पहुंच गया 20 रन. और जीत की बात करेंगे तो यहाँ से 15 रनों की जरूरत है. क्या बढ़िया छक्का आता हुआ देखिए, जरूरत था यहाँ पर. योगेश सर जैसे कहते हैं ना, सांसों की जरूरत है जिंदगी के लिए, तो उसी तरह की एक छक्के का जरूरत था यहाँ पर इस मुकाबला में बने रहने के लिए. और ये देखिए बहुत बढ़िया छक्का आता हुआ. डीजे देखिए बहुत बढ़िया साउंड यहाँ पर, आवाज है खूबसूरत. क्योंकि योगेश सर हमेशा कहते हैं डीजे और बतौर स्कोरर ये दो चीज़ अगर बेहतर हमारे साथ हो तो फिर लगभग देखिए हमारी जो कमेंट्री है ना, कामयाबी के पीछे इनका बहुत है 70%. मैं हमेशा श्रेय देता हूँ, क्योंकि आज भी देखिए हमारी आवाज़ में दम नहीं है आज डीजे, क्योंकि हर दिन कमेंट्री करके आना 3-4 महीने से. और डीजे मास्टर को श्रेय देना चाहूँगा,
क्योंकि अल्पेश जी देखिए, हम हमेशा कहते हैं डीजे मास्टर आवाज़ बढ़े, लेकिन ये भी कहना जरूरी है डीजे आप में खराबी नहीं है, हम में है। और बहुत बढ़िया डीजे, कोई बात नहीं, होता रहता है, टेक्नोलॉजी है। देखिए भाई बहुत बढ़िया अच्छा साथ दे रहे हैं, लोगों का प्यार देखिए यहाँ पर जिंदा। यहाँ पर देखिए केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 कपिल पाटिल साहब भी देखिए उद्घाटन है इस टूर्नामेंट में तशरीफ रखे थे। और यहाँ चलिए रिवर्स से आता हुआ चौका, यहाँ तो जो मर्जी कर लेंगे क्योंकि देखिए अच्छी स्थिति में है। चलिए देवरंग कहा जाए तो निश्चित रूप से एक तरफ से होम ग्राउंड कहा जाएगा। बापगांव देवरंग टीम देखिए इसी मैदान के ऊपर। राकेश जी केनी साहब, उनका भी शुक्रिया अदा करना चाहूँगा। और बढ़िया देखिए क्या स्ट्रेट ड्राइव किया था, यहाँ पर शॉर्ट मिड ऑफ तैनात था। ओवर थ्रो देखिए, लेकिन फील्डर देखिए काफ़ी थोड़ा सा सिग्नल से बाहर निकल गए थे। एक रन देखिए आता हुआ, और मुझे लग रहा है यहाँ पर चलिए बात करेंगे यहाँ से। देखिए हमने लोढ़ा यानी इस विभाग के देखिए ज़्यादा से ज़्यादा टीम कुछ प्रतियोगिता में हिस्सा दिया गया है, और अल्पेश जी ये भी होना चाहिए। और उसके बाद देखिए कहीं मेहमान टीमों को भी निश्चित रूप से आमंत्रण दिया गया है। और देखिए हमारे कई मेहमान भी यहाँ पर तशरीफ रखे हैं। योगेश्वर देखिए बहुत बढ़िया जानकारी देते हुए, स्थानिक यहाँ के कमेंटेटर निश्चित रूप से। गेंद और रनों के विषय में बात करेंगे। देखिए यहाँ से 14 गेंद देखिए 10 की जरूरत है। तेजेश देखिए बात करेंगे यहाँ पर जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट इस साल बात करेंगे। माननीय टीम के साथ कम, लेकिन जीटीसी ग्लोबल के साथ ज़्यादा। बहुत बढ़िया, लेकिन गेंदबाज हैं। अगर जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट में अगर ना रहते तो मैं कहूँगा शायद आज ओपन में वो गेंदबाजी उनका दिखता, क्योंकि बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज हमेशा खतरनाक साबित होते हैं। कल देख लीजिए अमरीश की गेंदबाजी, क्योंकि वहाँ से उनके 12 खिलाड़ी बता रहे थे बैठ करके अमरीश को अगर गेंदबाजी दूसरा ओवर दिया गया ना, वो कृष्णा सातपुते का विकेट निकालेंगे, इतना कॉन्फिडेंट थे। लेकिन अमरीश को आखिरी ओवर रखा गया था, तब 11 रनों की जरूरत थी 6 गेंद के ऊपर, तभी वो आकर उन्होंने विकेट निकाला। यानी 12 खिलाड़ी को उनकी कितनी कॉन्फिडेंट था। लेफ्ट हैंड गेंदबाज वो बड़ी आसानी से निकाल सकते थे विकेट्स। तो चलिए बात करेंगे यहाँ से। तर नक्कीच इथे मात्र षटकाची समाप्ती झाली आहे। तर आपण व्यासपीठावर एक सन्मान आहे तो आपण करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकाल ग्रुप ग्रामपंचायत देवरुंगचे माजी सरपंच सन्माननीय जीवनदास केणे साहेब आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। तर मी सन्माननीय दशरथजी बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे। आदरणीय जीवनदास केणे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि आपण त्यांचा सन्मान या व्यासपीठावर करून घेणार आहोत। दशरथजी बजागे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत, कारण ही स्पर्धा आहे अभिमानाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची। आणि या ठिकाणी प्रत्येक आलेल्या मान्यवरांना मात्र या ठिकाणी मान सन्मान दिला जाणार आहे। आणि तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान, उपदार मायची शाल अर्थात प्रेमाचं वस्त्र, पुष्पगुच्छ आणि नेहमीच आठवणीत राहणारा हा मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय। थँक्यू सो मच साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतोय। आणि जाऊया आता मात्र पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये। चलिए क्या बात है योगेश्वर, निश्चित रूप से इस चीज़ों के ऊपर आपको ध्यान रखना होगा। इसलिए तो मैं हमेशा कहता हूँ हर टूर्नामेंट में कहीं ना कहीं स्थानिक कमेंटेटर्स ये बहुत ज़रूरी रहता है। कहाँ से मेहमान आए, कहाँ से गए, और यहाँ पर देखिए क्या चाहता हुआ, शायद अभी भी लग रहा है मैच हारने को तैयार नहीं है। और यही तो बात करेंगे ना ग्रामीण मैच की योगेश्वर खासियत है, आखिरी गेंद तक कुछ कहा नहीं जा सकता है। हेलो हेलो। तो चलिए बात करेंगे यहाँ से टोटल के बारे में। देखिए तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचा है यहाँ पर 25 देखिए 25 रन। निश्चित रूप से
कल भी बात करेंगे ना इस वायर माइक्रोफोन से, हमने वहाँ पर कौशा में भी कमेंट्री किए थे। निश्चित रूप से इसमें थोड़ी सी तेज बोलना पड़ता है और करीब लेना पड़ता है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 25 रन, अभी भी देखिए 35 की जरूरत है। हमें भी आदत बन गए हैं एलपीजी जितना बार स्कोर और बताने का। 10 रन की जरूरत है। अभी देखिए 10 की जरूरत है। और ये चलिए, क्योंकि कल्याण स्टेशन पर जाइए, वहां से हर जगह के लिए मिलता है बस, और टीम को जीत के लिए चाहिए 10। एक ऐसा स्टेशन बस स्टॉप है जहां से हर जगह के लिए मिलता है बस। भाई यहाँ पर टीम को जीत के लिए चाहिए 10, लेकिन गेंद कितना बचा है यहाँ से, और गेंद भी बचा है 10। और इस टूर्नामेंट की बात करेंगे, खासियत अगर स्कोर लेवल होता है तो चेसिंग कंपल्सरी, यानी मामला ही समाप्त। बिल्कुल बढ़िया, अच्छा सोच। देखिए हमारे और कई मेहमान यहाँ पर निश्चित रूप से यहाँ पर तशरीफ रखते हुए चलेंगे मेहमान की तरफ। निश्चित रूप से यहाँ पर और एक रन की यहाँ से जुड़ता हुआ, और ये चलिए भाई यहाँ पर नजदीकी मामला हो सकता था, बाल बाल बचे। दरम्यान या ठिकाणी इताडेगावचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ समाजसेवक आदरणीय भगवानजी पाटील साहेबांचं इथे मात्र या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे। तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तो चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार है। ओ हल्के हाथों से गेंद को खिला, सम्मान दिया यहाँ पर गली के रीजन पर। देखिए यहाँ पर डीप स्क्वायर पॉइंट के फील्डर देखिए एक तेज भागे, लेकिन बन गए दर्शक, और आता हुआ यहाँ से 4 रन। बहुत बढ़िया। देखिए कहते हैं ना, वक्त बदल जाने के बाद इंसान की निगाहें बदल जाती हैं, तो उसी तरह के देखिए एक आध चौके छक्के आने के बाद मैच का हालत बदल जाता है। क्या बढ़िया। देखिए तो चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार। चलिए यहां से लगभग विनिंग शॉट, मैच जीत गए चौके के साथ। क्या बढ़िया। देखिए यहाँ पर इसलिए तो कहता हूं छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह को मेंढक से बचाना। गांवदेवी स्पोर्ट्स नानका टीम देखिए अगला मैच खेलेगा। शुभकामना देखिए यहाँ पर आता हुआ आदेश को।